नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या ड्रेसचा रियूज बघूया. म्हणजे हा एक कपडा आहे जुन्या ड्रेसचा, मग तो जास्ती जुना नाही, फक्त वापरत नव्हता एवढा. आता हा कपडा जास्त आहे, मला जेवढा लागणार आहे तेवढा मी त्याप्रमाणे कट करून घेणार आहे. आता इथं मला जेवढा कापड लागणार आहे तेवढाच कट करून घेतला आहे. तुमच्याकडे जर ब्लाउज पीस असेल जो तुम्ही वापरत नसणार किंवा तसाच ठेवू नये, त्याचा सुद्धा तुम्ही हा असा वापर करू शकता. बघा, आता लांबीला मला 19 इंच पाहिजे होता आणि रुंदीला 9 इंच पाहिजे होता कपडा. त्या प्रकारे कट करून घेतला आणि 2 बेल्टसाठी सुद्धा, म्हणजे आपण आता इथं बॅग शिवणार आहे त्या बेल्टला सुद्धा लागणार होता कपडा, तो सुद्धा कट करून घेतला. आणि या प्रकारे मी बघू शकता इथं कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे 9 इंच आणि जो कपडा उंचीला आहे हा 19 इंच असे मी हा एक आता मेन फॅब्रिक आपला, म्हणजे कपडा जो ड्रेसचा घेतला आहे तो अस्तर सुद्धा घेतला आहे आणि हे सुद्धा घेतला आहे, शॉपिंग बॅग सुद्धा घेतली आहे आणि 2 बेल्ट सुद्धा तयार करून घेतलेत बघू शकता. आता 3 इंचची मी रुंदीला कापड घेतला होता आणि 14 इंच त्या बेल्टची उंची आहे, म्हणजे लांबीला तो बेल्ट 14 इंच घेतला आहे. असे 2 प्रकारे मी बेल्ट तयार करून घेतले आहेत आणि कापड सुद्धा हा असा कट करून घेतला आहे. आता हे 3 भाग आपण जॉईन करून घ्यायचे. हा अस्तर घेतला आहे, सेंटरमध्ये मी शॉपिंग बॅग घातली आहे आणि वरून जे आपलं ड्रेसचं कापड आहे कुर्त्याचं ते घेतलं आहे. 3 एकाच मेजरमेंट प्रमाणे मी कट करून घेतले आहे, 9 बाय 19. आता या पूर्ण या कपड्यावरती मी उभ्या आडव्या शिलाई मारून घेतल्या आहेत आणि 3 कपडे हे जॉईन करून घेतले आहेत. आता हा असा फोल्ड करून घ्यायचा बघा. आणि त्यानंतर ज्या कपड्याचं ओपन साईड आहे फोल्ड केलेल्या भागाचा, त्या बाजूनं अर्धा इंच असं दोन्ही साईडनं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं. फक्त अर्धा इंचमध्ये हे असं क्रॉसमध्ये कट करायचं. दोन्ही साईडला एक अर्धा इंचच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मी थोड्या प्रमाणात कट करत आहे. आता यानंतर याला झीपसुद्धा लागणार आहे. आता झीप माझ्याकडे थोडीशी कमी आहे, म्हणजे मी जुन्या एका बॅगची घेतली आहे, थोडीशी कमी आहे. जर कमी असेल तर कशा प्रकारे जोडायचं ते व्हिडिओमध्ये पुढे पहा. मी पुढे दाखवलं आहे कशा प्रकारे जोडायचं ते. आता यानंतर बॅग हे अशा प्रकारे फोल्ड करून बघायची किती कमी आहे ते. आता जो आपला बॅगचा कपडा आहे तो 8 इंचाचा 8.5 इंचाचा आहे आणि झीप आहे ती फक्त 7 इंचाची आहे. त्यामुळे साईडला कपडा मी कसा जोडणार आहे ते पुढे दाखवले आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. आता इथं बघा, मी 1.5 इंचवरती वरून एक मार्क केली आणि या भागाचा सेंटर पॉईंट काढून घेतला, कारण आता इथं बेल्ट जोडणार आहे. यासाठी सेंटर पॉईंटपासून दोन्ही साईडला 1.5 इंच घ्यायचं, दोन्ही साईडला मार्क करून, म्हणजे कपड्याच्या सेंटरमधून 1.5 इंच एका साईडला, दुसऱ्या साईडला सुद्धा 1.5 इंच आणि या प्रकारे बेल्ट सुद्धा जोडून घ्यायचे. बघू शकता इथं तुम्ही अशा प्रकारे, म्हणजे झीप लावण्यासाठी आपण वरच्या साईडला 1.5 इंचचा जागा सोडला आहे. आणि इथं माझ्याकडे एक लेस होती, मी त्यावरती लेस लावणार आहे. आता इथं बेल्टसुद्धा मी जॉईन करून घेतले आहे, त्यावरती लेससुद्धा जॉईन करून घेतली. म्हणजे जो कुर्त्याचा कपडा होता तो प्लेन होता, त्याच्यावरती मी
ह्या अशा लेस लावून घेणार आहे. आता बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला मी जे हँडल आहे, बेल्ट म्हणू शकता तुम्ही, लावून घेतले आहेत मी. आणि अशा प्रकारे मी याच्यावरती लेस जोडणार आहे. आता इथं तुम्ही जुन्या साडीचा वगैरे लेस असतोय तो सुद्धा वापरू शकता. या प्रकारे मी सेंटरचा हा असा भाग फोल्ड करून बघितला अगोदर आणि त्यानंतर लेस जोडून घेतले आहे, कारण बॅगच्या बॉटमला लेस आला नाही पाहिजे बघा. आता यानंतर झीप जोडायची. आता झीप माझ्याकडे 7 इंच आहे, मला एक 1.5 इंच वाढून घ्यायची आहे. त्यासाठी एक छोटे 2 कपडे घ्यायचे आणि सेंटरमध्ये झीप ठेवायची आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला. या अशा प्रकारे झीपसुद्धा एक्स्ट्रा तयार झाली आहे, म्हणजे आपल्या बॅगेला व्यवस्थित होऊ शकते बघा. आता यानंतर मी झीपसुद्धा लावून घेतली आहे. झीप कशी जोडायची अगोदर भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे. आता इथं बघू शकता या प्रकारे दिसत आहे. दोन्ही साईडला 1.25 इंच एक्स्ट्रा झीपचा भाग तयार झालेला आहे. आता ही बॅग परतून घ्यायची आणि दोन्ही साईडने सिलाई मारून घ्यायची. अगोदर झीपचा व्यवस्थित सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. झीप ही व्यवस्थित यायला, कमी जास्त व्हायला नको हे लक्ष द्यायचं. आणि दोन्ही साईडने सिलाई अगोदर मारून घ्यायच्या. या अशा प्रकारे आणि डबल सिलाई मारायची केव्हाही. आता यानंतर मी दोन्ही साईडला सिलाई मारून घेतल्या आहेत आणि 1-1 इंचचा स्क्वेअर तयार करून घ्यायचा. बॅग ही छोट्या प्रमाणात आहे, म्हणजे माप हे छोटा आहे, त्यामुळे साईडचे जे आपण स्क्वेअर घेत आहे ते पण छोट्या प्रमाणात घेत आहे. फक्त 1 इंचचा घेतला आहे. अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची. आतमधून तुम्ही एक्स्ट्रा दुसरा कपडा घेऊन सुद्धा जोडून घेऊ शकता. आता इथं मी दोन्ही साईडला सिलाई मारून घेतल्या आहेत. आता इथं मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे, म्हणजे बॅगच्या आतमध्ये तुम्ही फोम किंवा जी प्लॅस्टिक गोणी असते तिचा सुद्धा वापर करू शकता. नाहीतर तुम्ही आतमध्ये एक कॉटनचं वगैरे कापडसुद्धा वापरू शकता. आता इथं आपली बॅग शिवून झाली आहे, बघू शकता. मी परतून सुद्धा घेतली आहे आणि प्लेन कपड्याला आपण अशी लेस सुद्धा लावून घेतली आहे, त्यामुळे बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे. बॉटम सुद्धा आणि छोटीशी मिनी पर्स म्हणू शकता तुम्ही तयार आहे. जे काही वस्तू वापरल्या आहेत या बॅगला मी ज्या घरात असतात त्याच वस्तूचा वापर केलेला आहे. म्हणजे जे कापड होतं किंवा झीप असेल ती झीपसुद्धा मी एका जुन्या बॅगची वापरली आहे. जो लेस होता तो सुद्धा एका जुन्या साडीचा होता, त्याचा वापर केला आहे. आता बघू शकता त्या प्रकारे बॅग दिसत आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि 0 खर्चातून ही अशी बॅग तयार झाली बघू शकता. जे घरात आपलं साहित्य असते त्याच साहित्यापासून मी अशी बॅग तयार केली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास घरी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.